म्हणून दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून दुहेरी धाब्याने 11 धावा धावफलकावरती. सुरुवातीला आल्यापासूनच काउंटर अटॅक करायची ही भूमिका या दोन्ही बॅटर्सची पाहायला मिळाली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती एक चांगला वार केला आकाश मस्केनं, जिथं 4 धावा अर्जित केल्या. तिसऱ्याही चेंडूवरती कार्तिकनं वार केला. पण इथं पलटवार करणार का? पलटवार करण्याच्या मनस्थितीत गोलंदाज नाहीये. कारण ज्या पद्धतीनं आक्रमण चढवलंय ना, पुन्हा काउंटर अटॅक केलाय. षटकार येतोय कार्तिकच्या बॅटमधून. आज गावोगावी खऱ्या अर्थानं हॅलो या ठिकाणी राजेंद्र गाडे यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर यायचं. आपल्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल दिलीप दादा करकरे यांच्या हस्ते. या ठिकाणी राजेंद्र गाडे आपणास विनंती असेल, आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. नक्कीच राजेंद्र गाडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कुणबी युवा मंच माणगाव आणि कुणबी चषकाची स्पर्धा लोणेरे अंबरलेच्या मैदानावरती साकारली जाते. त्यामध्ये देखील बहुमूल्य असं योगदान दिलं जाते आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी असोसिएशनच्या कमिटी मेंबर्सवरती देखील सातत्याने एक चांगल्या दर्जाचं काम ते पाहतात. असे शांत स्वभावाचे आणि मनमिलावी स्वभावाचे, प्रत्येक कार्यामध्ये हिरीहिरीने सहभाग ज्यांचा असतो, असे राजेंद्र गाडे यांचा हा सन्मान आमच्या जयहनुमान क्रिकेट क्लब बोहली यांच्या माध्यमातून. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मिडल बॅट घेणं गरजेचं होतं आकाशला. तदनंतर मात्र डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. पुन्हा 2 धावा त्यादरम्यान धावफलकावरती संदेश सुतार या ठिकाणी कुठे असेल त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. आपल्या सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. संदेश सुतार चला लकी ड्रॉ, आणि या लकी ड्रॉचं पुन्हा एकदा आपण बॉक्स पाहतोय. सुहास करकरे यांच्या हातामध्ये आहे. या पटकन आपण हे 20 रुपयाचं कुपन खरेदी करा आणि लगेचच आपलंही नशीब आजमावा. अति घाई त्या ठिकाणी पाठवलं, पुन्हा पाठवलं. बघा नियंत्रण, हा ताळमेळ साधतो सातत्यानं. आकाशची खासियत आहे, आपला साथी आपला सहकारी जो खेळपट्टीवरती असतो त्याला सातत्यानं तो गायडन्स करत असतो. आणि निश्चितच त्या ठिकाणी थांबवलं कार्तिकला. एकेरी धाब्यावरती त्या ठिकाणी सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक पुढे जाईल ते 20 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. आदित्य हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी साकारतोय. जय शिवराय पालकरवाडी संघाकरिता एक ताकदवान संघ आहे. लो फुलटॉस बनवलाय मोठा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, चेंडू सीमा पार कार्तिकच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. सुरेंद्र सुतार याचा या ठिकाणी यथोचित संदेश सुतार यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी समोर चरफल यांना विनंती करतो, त्यांनी पुस्तक उच्चारून त्यांचं स्वागत करायचं. तसेच उमेश तलवटकर कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचं. उमेश तलवटकर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सरळ बॅटनं बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आले. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सातत्याने काउंटर अटॅक, गोलंदाजावरती प्रहार, वार प्रतिवार पाहायला मिळतात. अफलातून फलंदाजी. कार्तिक आज चांगल्या रिदम मध्ये फटकेबाजी करतोय. एक सबमरीन डिलिव्हरी या दरम्यान पाहायला मिळाली. वा, चांगल्या पद्धतीचा कमबॅक आहे. आम्हीही आमची ताकद दाखवण्याकरता या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झालोय आणि त्या ताकदीची गोलंदाजी आम्हीही
करू शकतो या चेंडूने ते सिद्ध करून दाखवलंय. आदित्यनं कमबॅक केलाय. 2 षटकार आल्यानंतर एक डॉट स्वरूपाचा चेंडू आणि तोही सबमरीन पद्धतीचा राहिलाय. ही खऱ्या अर्थानं खासियत आहे या गोलंदाजाची. 32 या आकड्यावरती धावफलक मात्र जैसे ते आपण पाहतोय. हॅलो उमेश सुतार यांच्या ठिकाणी या ठिकाणी सन्मान होईल. यथोचित सन्मान आपण स्टेजच्या समोर यायचंय. संदेश करकरे याला विनंती असेल. उमेश तलवटकर स्टेजच्या समोर यायचंय. संदेश करकरे विनंती असेल आपण या ठिकाणी. तसेच प्रतीक जाधव या असोसिएशनचे माजी सहसचिव प्रतीक जाधव यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या ठिकाणी यायचं. आपल्या सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. उमेश तलवटकर आमचे मित्र मुंबईकर मित्र उमेश तलवटकर तसेच प्रतीक जाधव यांनी सुद्धा यायचं आहे. आपल्या सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी संदेश करतो याला विनंती करतो. प्रतीक जाधव. हॅलो. पहिल्या षटकामध्ये अर्थातच जर विचार केला तर 17 धाबा आल्या होत्या. दुसऱ्याही षटकामध्ये या बॅटर्सने 17 धाबा ठोकल्या. म्हणजे 17च्या सरासरीनं या 34 धाबा 2 षटका अखेर आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची प्रतीक जाधव यांनी सुद्धा यायचंय. आपल्या सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान संदेश करकर यांनी करायचंय. प्रतीक जाधव. दरम्यान षटक क्रमांक 3 फेकण्याकरता सतीश गोलंदाजी ट्रॅकवरती आले आहेत. एक सिंगल हलक्या हाताने मनगटाच्या साह्याने स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला स्टिअर केलं. एक सिंगल आली आहे. सिंगलला 35 धाबा धावफलकावरती निश्चितच जोडल्या जातील. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. सातत्याने टीम स्वयंभू मुघवली संघ आणि या स्वयंभू मुघवली संघाकरता हे दोन्ही बॅटर्स चांगल्या पद्धतीनं अक्षरशः खोबऱ्यानं धाबा बसून करताना पाहायला मिळतात. पण सतीश इथं एखादा ब्रेकथ्रू मिळवून देणार का? यावेळेस वाईट डिश लॉंग ऑनला प्रोटेक्शन आलाय. ज्या ब्रेकथ्रूची आपण अपेक्षा सतीश कडून करत होतो तो पहिला ब्रेकथ्रू. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा, चांगल्या दर्जाचं आयोजन जय हनुमान क्रिकेट क्लब देहली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक आकर्षक अशा अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज आपण पाहतोय जे साऱ्यांचं लक्ष खेचून घेत आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिका वीर, त्याचबरोबर ती लकी ड्रॉ कुपन आणि त्यांच्या माध्यमातून टक्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून चेंडू फरार, सीमा पार चौकार. जरा पहा दोघांना. जर पाणी घेऊन जा. पहा ना, जर तुम्ही त्या ठिकाणी कॉल दिला असता तर समोरचा व्यक्ती हा सावध झाला असता. कारण अशा वेळेस आपण कॉल देणं फार गरजेचं असतं. इथं असा एखादा इन्सिडेंट होऊ शकतो ना की ज्याची दुखापत आणि ज्याची किंमत आपल्याला खूप सारी मोजावी लागते. आणि म्हणूनच क्रिकेटच्या मैदानात जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता 12th मन जरा बॅटर्सला देखील पाणी घेऊन जा आणि आपले व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी ते दोन्ही खेळाडू सेफ आहेत ना याचीही आपण पुष्टी करा. धावफलकाचा जर विचार केला आपण तर दरम्यानच्या काळामध्ये 39 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. अर्थातच येणारे 3 चेंडू हे फार महत्वपूर्ण असणार आहेत. ते बॅटिंग करणाऱ्या टीम करता देखील आणि गोलंदाजी करणाऱ्या टीम करता देखील. कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम स्वयंभू मुघवली संघ किती धाबांचा डोंगर उभा करणार, येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये टीम जयशिवराव पालकरवाडी संघ त्याचं प्रत्युत्तर देणार का? कारण देण्याकरता सतीश जितेंद्र ही जोडी तर मजबूत आहेच, रोहितही त्यांच्या जोडीला आहे. पण स्वयंभू मुघवली संघ येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आकाश आणि भावेश वागोस्कर किती धाबा उभ्या करणार आपल्या टीम करता. फुल लँडी लवरी होती. वा फुल लातून चेंडू
अक्षरशः यष्टांचा वेध घेतला. भावेश वागस्कर हेटेगावकडे. चाळीस आकड्यावरती धावफलक मात्र जैसे ते अखेरचे 2 चेंडू या स्लॉग ओव्हर मधले आणि हे फार इम्पॉर्टंट चेंडू असणार आहेत. कारण आकाश मुस्के सारखा खेळाडू हा आतापर्यंत जर विचार केला ना तर स्ट्रायकिंग एंड वरतीच पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून फक्त एक चौकार आलाय. कार्तिकच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळाले. अफलातून फलंदाजी केली आहे. टॅप शॉट या दरम्यान पाचव्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट केले. आकाशला स्ट्राईक वरती आणलंय. या शेवटच्या चेंडूवरती आकाशच्या बॅट मधून येईल का एक मोठा फटका. 40 धावा दरम्यानच्या काळावधीत बनला जातात. पहिला पूर्वार्धाचा खेळ हा प्रगती पथावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये श्री स्वयंभू मुगवली संघ त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना चांगला स्ट्रोक आहे. टप्प्या तालावर कार्यक्रम केला जाईल. मात्र इथं इलिव्हेशन जसं मिळालं तसं अंतर चेंडूला दाखवलं नाहीये. शिशिराव जय हनुमान दहिलीकोंड. जय हनुमान दहिलीकोंड संघर्ष शिशिराव त्यासाठी यायचंय. या ठिकाणी पाण्याच्या बॉटल इथे ठेवलेल्या तर ते घेऊन जाऊ नका बाहेर, कारण इथे पाणी पिवायला मिळत नाहीये. बॉटल कोणी घेऊन जाऊ नका. संघर्ष शिशिराव जय हनुमान दहिलीकोंड. तर यानंतर पुढील सामना असेल अर्थातच संघर्ष सुरव विपक्ष जय हनुमान दहिवली कोंड या दोन संघांच्या दरम्यान. तर आणखीन एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पण इकडे जाऊया मॅचकडे जिथं 40 धावा बनवल्या टीम संघर्ष श्री स्वयंभू मुगवली संघानं. अर्थातच 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 41 धावांची ही रन चेस कशा पद्धतीने करणार येणाऱ्या 3 षटकामध्ये टीम विचार केला ना तर चला या नाणेफेक करण्याकरता टीम जय हनुमान दहिवली आणि दहिवली कोंड आणि त्याचबरोबर ती संघर्ष सुरव करण्यात आलेले आहेत. विनंती असेल टीम जय हनुमान दहिवली कोंड आपण या टस्का बॉक्स मध्ये त्वरित त्या ठिकाणी नाणेफेक करण्याकरिता. अर्थातच जय हनुमान क्रिकेट क्लब दहिवली यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक संघ नायकाला त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्या टीमचा सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर ती इन्स्टंट एनर्जी आणि ती इन्स्टंट एनर्जी आज दिवसभर खेळाडूंकरता टिकून राहावी त्याकरता ग्लुकोज सी आणि ग्लुकोज डी आपण ग्लुकोज सी आणि ग्लुकोज डी आपण देणार आहोत. निश्चितच डिहायड्रेशनचा शिकार होऊ नये त्याच करणारे आमच्या समीरजी चरफले यांचा हा स्तुत्य उपक्रम जय हनुमान दहिवली संघाच्या माध्यमातून या सर्वच संघातील खेळाडू विनंती असेल टीम जय हनुमान दहिवली कोण संघ आपण आपली संपूर्ण प्लेइंग 11 त्या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे.
आणि त्याकरता आपण पाहतोय डाबरची ग्लुकोज सी आणि ग्लुकोज डी आणि इन्स्टंट बूस्ट एनर्जी. आणि ही इन्स्टंट एनर्जी त्या ठिकाणी आज दिवसभर खेळाडूंकरता एक चांगल्या दर्जाचं काम केलं गेलं आहे. ऑरेंज फ्लेवर मध्ये आपण पाहतोय ही ग्लुकोज डी. व्हिटॅमिन डी ची कमी कुठल्याही खेळाडूच्या आतमध्ये जाणवू नये आणि त्याच कारणानं एक एनर्जेटिक परफॉर्मन्स तुम्हीही ग्लुकोन डी सारखा अर्थातच ग्लुकोज डी सारखा द्याल. आणि निश्चितच ही ग्लुकोज डी डाबरची त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पदार्पण केली जाते. आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी सर्व खेळाडूंना जर्मन दहली कोण संघाच्या खेळाडूंना त्या ठिकाणी वितरित केली जाते. आमचे अजितदादा सकपाळ, अंकेश डवले, सुहाजी करकरे, प्रशांतजी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. खूप सारं कौतुक करावं लागेल जर्मन दहली संघाचं, ज्यांनी चांगल्या दर्जाचं आयोजन काहीतरी अनोखं करण्याचं काम तर सातत्यानं करत असतं ते आयोजनामध्ये. आणि यावर्षी एक चांगल्या दर्जाचं हे इनिशिएटिव्ह पाहायला मिळते. जाऊया मॅचकडे. उत्तरार्धाच्या खेळाला जिथं सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू खोलात टाकला होता, ब्लॉक होल पद्धतीचा पाहायला मिळाला, जिथं लेग बाईटच्या स्वरूपात एक डाव मिळाली आहे. पवेश मागोस्कर गोलंदाजी ट्रॅकवरती चेंडूला कट करण्याची ज्याची क्षमता. टॉस विन ना आणि बॅटिंग ना. पहिल्या चेंडूवरती एक धाव जरूर आली आहे. 41 ची ही रन चेस यावेळेस बीमर. बघा ना, चेंडू नवीन आहे. विदाऊट वॉर्मअप जेव्हा तुम्ही या खेळपट्टीवरती गोलंदाजी ट्रॅकवरती उतरताना फर नवीन असणार आहे आणि तो फर नवीन असल्या कारणाने बीमर आहे. बीमरच नो आहे, कमरेच्या वरचा बीमर. दरम्यानच्या कालावधीत येणारा चेंडू हा फ्रेट स्वरूपाचा पाहायला मिळेल. ही स्पर्धा आहे सुपर हिट आणि इथं फटका देखील पॉवरफुल. वा, आणि इकडे आवाज षटकारानं धावगतीला चालना प्राप्त होईल. अर्थातच 8 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी करावी लागेल भावेशला. इथेही फटका चांगला आहे. वा, स्क्वेअर लेग रिझनला डीपला प्रोटेक्शन, त्याला बीट करून चेंडू वन बाउल सीमा पार. फरार येईल. पालकरवाडी संघाच्या बॅटर्स करता पारितोषिक आले. जो बॅटर सलग 3 षटकार ठोकेल त्यांना कैलाजी पालकर यांच्याकडून 500 रुपयाचं थेट कॅश प्राइज असेल. ही स्ट्रेंथ आहे या टीमची. जितेंद्र आता लय मध्ये आलेत आणि एकदा जितेंद्र लय मध्ये आले की त्यांना थांबवणं गोलंदाजांना अवघड जातं. 2 चेंडूवरती त्यांनी 10 धावा आपला बॅटनं कमवल्यात. आणखीन एक चांगला स्ट्रोक. टप्प्यात आल्यावर सोडत नसतात जितेंद्र. वा, लाजवाब. इट्स अ मॅक्सिमम षटकार. सर्व आमचे योगेशजी पालकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज जितेंद्र करता आलंय. प्रत्येक षटकाराला त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. न्यू साऊंड सर्व्हिस योगेशजी पालकर यांच्याकडून बक्षिसांचं वर्षाव खेळाडूंवरती होणार. आणि रोहित आयकॉन करता देखील येणारी धुलीवंदन उद्या मला वाटतं पालकरवाडीची प्रीमियर लीग असेल. क्या बात आहे. आयकॉन आहे न्यू साऊंड सर्व्हिसचा रोहित पालकर. जो नॉन स्ट्रायकिंग रोहित सत्व आपल्याला पाहायला मिळतील.
दरम्यान शॉर्ट थर्ड मॅन रिझल्ट मध्ये बाईकच्या स्वरूपात एक धाव आली आहे. एकेरी धाबेने 19 धावा धावफलकावरती. दमदार असं आयोजन आपण पाहतोय. अर्थातच या आयोजनामध्ये एक महत्वाचं पारितोषिक म्हणजे मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच करता जर तुम्ही पाहिलं ना तर तब्बल 1000 रुपयाचं हे किट त्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये डाबर ग्लुकोज डी, डाबर ग्लुकोज सी इन्स्टंट एनर्जी पाहायला मिळेल. त्याचबरोबर ती डाबरची रेड पेस्ट पाहायला मिळेल, सुहाना चिकन मसाला, गोदरेज पार्क एव्हेन्यू, गोदरेज मॅजिक हँड वॉश, त्याचबरोबर ती कॉस्मेटिक फॉग बॉडी स्प्रे आपल्याला देखील पाहायला मिळेल. आणि निश्चितच त्या ठिकाणी कॉफीचे देखील पाऊच आपल्याला पाहायला मिळतील. पण या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे लकी ड्रॉच्या स्वरूपात दिली जाणारी ही चांदीची अंगठी मंगलमूर्ती ज्वेलर्सचे सर्व आमचे टेंबे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक उद्योजक भावी किरणजी परशुराम टेंबे यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सरशिप केली गेली आहे. या आपणही 20 रुपयाचं लकी ड्रॉचं हे कूपन त्या ठिकाणी आमच्या आयोजकांकडून खरेदी करा आणि त्याचबरोबर ती आपलं नशीब आजमावा आणि या चांदीच्या अंगठीचं त्या ठिकाणी आपण मानकरी व्हा. मॅचकडे जाऊया. जितेंद्र कोलात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. अफलातून दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिंगलने 20 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय. 41चं टार्गेट आणि स्टार्टअप ही अफलातून केलंय. 20 धावा बनल्यात. 21 ची गरज असणार आहे. पण कसं रोखणार, कसं कमबॅक करणार टीम स्वयंभू मुगवली. या ठिकाणी संघर्ष सुरव संघ आपणास 3 बॉलची पॅनल्टी असेल. त्या ठिकाणी आमच्या शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीच्या माध्यमातून ही सूचना आली. आपणही या सूचनेचे पालन करावे. बॅटनं याही वेळेत चांगला पूल केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार 1 बाउंड चौकार रोहितच्या बॅटमध्ये. धावफलकावरती आपण पाहतोय 10 चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता टीम जय शिवराय पालकरवाडी या संघाला एक चांगली अफलातून पार्टनरशिप त्या ठिकाणी बनवली आहे. आणि बॅटला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला डीपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आलाय. फटका सजवला जाईल, सिंगल अर्जितही केली जाईल. जिथे मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगलं सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून एक चांगला ताळमेळ देखील साधलाय. खऱ्या अर्थानं ज्या संतुलनाची गरज होती ना, तो संतुलन या दोन्ही बॅटर्सनं अक्षरशः बरकरार ठेवलाय. आताही चेंडूवरती नजर चांगली बसवली आहे, जम बसवलाय या खेळपट्टीवरती आणि चांगल्या दर्जाची फलंदाजी हे दोन्ही बॅटर्स साकारताना पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने पुन्हा फटका सजवलाय. डीपला प्रोटेक्शन पुढे आलाय. वाईडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी फील्ड केली जाईल. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी आलं. त्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या जातील, कंप्लीट केल्या जातील. धावफलकावरती ऍड होताना पाहायला देखील मिळतील. या दुहेरी धावांमुळे धावफलक पुढे जाईल ना ते 28 या आकड्यावरती. 13 धावांची गरज आहे. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये या 13 धावा रोखल्या जातील का? बनल्या तर जातील, कारण अजून सतीश येणं बाकी आहेत. पण जितेंद्र ज्या पद्धतीनं फलंदाजी करतायत ना, सतीश यांच्या येण्याची वाट त्यांना पाहावी लागणार नाही. चांगला चेंडू आहे. फुला लाईन डिलिव्हरी इथं एज लागली आहे. क्या बात आहे, नजर लागली की काय. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्या ठिकाणी साकारत असताना एज लागली आणि तदनंतर मात्र माघारी यावं लागलं जितेंद्र आणि सतीश शिंदे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जात असतील. अर्थातच त्यांचाही जर्सी नंबर 41 आहे आणि संघालाही जिंकण्याकरता 41 धावांची गरज आहे. विचार केल्यानंतर 28 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत.
अजून 13 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. गोलंदाज कार्तिक यांचा. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी कार्तिकने पहिल्या पूर्वार्धामध्ये साकारली. इथं देखील गोलंदाजीमध्ये एक चांगला बंबखम आपला दाखवावा लागेल. पण ही जय शिवराय पालकरवाडी संघ आहे, या असोसिएशन मधील एक ताकदवान संघ, जो प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला सहजासहजी हार न मानणारा असा हा संघ आहे. एक सिंगल आली आहे. सिंगलला त्या ठिकाणी डबल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, पण वेलीच रोखलं आणि सोल निघालाय. शूजचा जरा शूज दा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. विचार केला ना तर टीम जय शिवराय पालकरवाडी या संघाला. तत्पूर्वी आपण चर्चा करत होतो ते जय हनुमान देहवली संघाच्या आयोजनाची. एक चांगल्या दर्जाचं हे आयोजन सातत्याने जर आपण विचार केला ना तर एक चांगल्या दर्जाची स्पर्धा मग गेली 4 वर्षापासून आपण पाहतोय. जय हनुमान देहवली संघाचं आयोजन म्हणजे एक पर्वणी असते. आज तर होळीचा सण, आणि होळीचा सण म्हणजे जिथं आनंदाला तोटा नसतो, अशा या आनंदामध्ये भर पाडण्याकरता आणखीन एक आनंदाचा क्षण तुमच्या माझ्या आयुष्यात घेऊन आले ते जय हनुमान क्रिकेट क्लब अर्थातच देहवली संघ. आकर्षक अट्रॅक्टिव्ह अशी बक्षिसं, भरघोस पारितोषिक असलेली बक्षिसं आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचच्या किताबामध्ये आपण मेडल देखील त्या ठिकाणी देत आहोत. त्याचबरोबर ती एक हे किट देखील आपण देतोय, ज्याच्यामध्ये बरंचसं आपण पाहतोय आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर ती प्रत्येक संघाला ज्यांच्या माध्यमातून आपण डाबरच्या माध्यमातून ग्लुकोज डी त्या ठिकाणी दिली जाते. इन्स्टंट एनर्जी या वाढत्या उन्हामध्ये अर्थातच मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू त्या ठिकाणी खेळत असताना डिहायड्रेशनचा शिकार होऊ नये आणि त्या व्हिटॅमिन डी ची कमी जाणवू नये त्याकरता ही ग्लुकोज डी डाबरची आमच्या समीरजी चरफले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पॉन्सर केली गेली आहे. चला जरा स्पीडअप पकडा विनंती असेल दोन्ही टीम्सना. त्याचबरोबर ती मॅन ऑफ द मॅचला जर विचार केला तर एक चांगलं असं आकर्षक किट, ज्याच्यामध्ये संपूर्ण डाबर ग्लुकोज डी, ग्लुकोज सी, डाबर रेड पेस्ट, सुहाना चिकन मसाला, गोदरेज पार्क एव्हेन्यू, त्याचबरोबर ती फॉग बॉडी स्प्रे आणि कॉफीचं किट देखील पाहायला मिळेल. 6 चेंडू 12 ची गरज सामना जिंकण्याकरता टीम विचार केला तर जय शिवराय पालकरवाडी या संघाकरता. आणि या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ, आणि या लकी ड्रॉ मध्ये आहे एक चांदीची अंगठी. मॅचकडे जाऊया. हाफ ट्रॅकर चेंडू होता, शरीरावरती आला, त्याला त्याच पद्धतीनं झोकून फेकून दिला सीमा पार. बनल्या चौकारांना 8 ची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. या 5 चेंडूमध्ये कुणाल रोखणार का या 8 धावा. आज संपूर्ण चाकरमणी प्रत्येक गावागावामध्ये होळीचा सण त्या ठिकाणी साजरा करण्याकरता आलेत आणि प्रत्येक गावामध्ये जर विचार केला तर येस इट इज एक्स्ट्रा बाउन्स होता आणि इथे 1 बाउन्सची वॉर्निंग दिली गेली आहे. व्हाईट चेंडू देखील पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. एक अवांतर धाव जोडली जाईल धाव फलकावरती. 34 धावा पाहायला मिळतील. 7 ची गरज आहे 5 चेंडू मध्ये. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय टेनिस क्लिक इन्फो या युट्यूब वाहिनीवरती. वा चांगला चेंडू आहे. इथंही हार मानायला तयार नाही आहे. आपलाही दमखम दाखवतोय का कुणाल हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 7 ची गरज आहे. या 7 धावा डिफेन्स केल्या जातील का. ही स्पर्धा मोठी आहे, प्लॅटफॉर्म मोठा आहे. भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये एक भव्य दिव्य अशी कामगिरी केली जाईल का. वाह चांगला स्ट्रोक फाईन खेळला. फाईन लेग मधून चेंडू फरार सीमा पार चौकार. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. दरम्यान एक
अवांतर बॅटच्या स्वरूपात लेगस्टिकच्या बाहेर भरकटला जाईल गोलंदाज. आणि जर योगेश पालकर यांच्या माध्यमातून जर विनिंग षटकार आला ना बाटेसच्या माध्यमातून तर 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल बाटेसला. इथेही भरकटला जाईल गोलंदाज. कुणाल वरती प्रेशर आणि त्या प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय. आता मात्र एका धाब्याची गरज आहे. जय शिवराय पालकरवाडी संघ सहजासहजी हार न मानणारा संघ. षटकार जर विन केला तर 100 रुपयाचं पारितोषिक योग्यजी पालकर यांच्याकडून. क्या बात आहे. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पुढे गेलाय सीमा पार. षटकार 100 रुपयाचा. रेड पेस्ट सुवर्णा चिकन मसाला गोदरेज पार्क एव्हेन्यू